खडूस बिझनेसमॅन भाग 14. रणवीर खूप चिडला होता आणि त्या मुलीचं वागण्याबद्दल विचार करत होता. कोणत्या नाटक कंपनीतून नाटक शिकून आले आहे कोण जाणे. तोंड उघडले की फक्त खोटा बोलते. एक किस केल्यामुळे म्हणे ती आई होणार होती. किस केल्यावर मूलबाळ होतं हे तिला आता समजले आहे का? अरे देवा, काय नाटक लावलं हिने. डोके गरगरायला लागलंय माझं. आता काय करू. ती वरडत बाहेर गेल्याचे पाहून रणवीर सुद्धा तिच्या मागे धावला. निधी वरडत नाटक करत बोलते, सासूबाई, तुमचा मुलगा मला मारत आहे सासूबाई. तिचं वरडण्याचा आवाज ऐकून घरातील सगळे लोक बाहेर आले. रणवीरचे डोके परत दुखू लागले. आता पुन्हा एक नवीन ड्रामा बघायला तयार व्हावे लागणार की काय असे त्याला वाटले. लता काळजीने विचारते, निधी काय झाले ग? अशी का वरडत आहेस? निधीनं आलेले अश्रू पुसण्याचे नाटक करत बोलते, बघा ना सासूबाई, तुम्ही मी आई होणार आहात असे म्हटल्यामुळे ते मला मारायला आले आहेत. लग्नाला अजून 1 महिना सुद्धा झाला नाही. आताच हे सगळं करायची काय गरज आहे? विचारणाऱ्यांना काय सांगायचे? गर्भपात करून घेऊया असे ते म्हणत आहेत. रणवीरचे डोके पूर्णपणे चक्रावून गेले. त्याच्यासारख्या निष्पाप मुलावर त्या कपटी मुलीने किती मोठा आळ आणला होता. तिला स्पर्शही न करता तिने त्याला बाबा बनवून टाकले होते. आता नसलेल्या बाळाचा खुनी बनवायला निघाली होती. लता कपाळावर हात मारून बोलते, अरे देवा, काय रोग जडला आहे तुला? पुढे जाण्यापूर्वी लग्नाआधीच विचार करायला हवा होता. आता त्या मुलीला गर्भपात करायला सांगतोयस का? अजून डोळेही न उघडलेल्या जीवाला मारणे पाप आहे ना रे. रणवीर मनातल्या मनात खूप चिडला होता. लग्नाआधी तो संबंध ठेवून पुढे गेला होता की काय? बाप रे, या कपटी मुलीने किती मोठे खोटे सांगितले. फक्त एक किस केल्यामुळे तिने इतकी चिक्कलपेक केली होती. जर तो खरोखरच पुढे गेला असता तर कदाचित आजपर्यंत त्याचे पहिले श्राद्धही उरकले असते. रणवीर वैतागून बोलतो, आई काय बोलतेस तू? या कपटी मुलीने काहीतरी सांगितले आणि तू त्यावर लगेच विश्वास ठेवलास का? निधी रणवीरला पुढे बोलून न देता मध्येच बोलते, बघा ना सासूबाई, हे मलाच उलटे कपटी म्हणत आहेत. ह्या वंशाचं अंकुर हे स्वतःच संपवायला निघाले आहेत. सासूबाई तुम्हीच सांगा ना. अहो, तुम्ही जे करत आहात ते अजिबात बरोबर नाही. मी तर आधी सांगत होते की लग्नाआधी हे सगळे नको, पण तुम्हीच ऐकले नाही. निधी लाजत आणि रडवेला चेहरा करत पुढे बोलते, आता तुम्हीच हे बाळ नको म्हणत आहात, हे खूप चुकीचे आहे अहो. असे म्हणत तिने त्याचा हात पकडला. रणवीरला वाटले की हिचे नाटक जर असेच पुढे चालू राहिले तर तो नक्कीच इथेच छातीवर हात ठेवून चक्कर येऊन मरेल. निधी खोटे अश्रू पुसल्यासारखे करत रणवीरला हळूच डोळा मारून बोलते, बघा बघा, तुम्ही जर असेच सायलेंट उभे राहिलात तर मी काय समजायचे? हे आपले बाळ आहे अहो. याला वाचवण्यासाठी तुम्ही एवढा विचार करत आहात का? रणवीरला तिचा खूप तिरस्कार वाटला, पण आईसमोर तो काहीच करू शकत नव्हता. काय ड्रामा क्वीन आहे ही. तुला तुझ्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. तुला एकटीलाच नाटक करता येते का? आता माझी परफॉर्मन्स बघ तू. रणवीर तिच्या समोर गेला आणि तिचे तोंड दोन्ही हातांच्या वंजळीत धरून बोलतो, अरे वा माझ्या सोन्या, ह्या घरात आल्यावर 1 महिन्यातच तू मला गोड बातमी देत आहेस. मी बाळ नको असे कधी बोललो? मी तर फक्त थट्टा करत होतो ग. मी तर आपल्या बाळासाठी आधीच एक छान नाव सुद्धा ठरवून ठेवले आहे. चिंटू नाव कसे वाटले? असे म्हणत त्याने तिची घालगुची घेतली. रणवीर मनातल्या मनात खूप खुश होता आणि विचार करत होता, आता ही मुलगी स्वतःला प्रेग्नेंट म्हणून घेत आहे तर माझे काय नुकसान आहे? 9 महिन्यानंतर ती नसलेले बाळ कुठून आणून देणार आहे ते मी पण बघतोच. आहा, हिला एकटीलाच नाटक करता येते का? निधी डोळे मोठे करून आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली. लता कपाळाला हात लावून बोलते, अरे काय ते नाव? कुत्र्याला हाक मारतात तसे चिंटू मिंटू काय लावले आहे? रणवीर समोर तोंड बंद ठेवून उभा असलेलं निधीला पाहून मनातल्या मनात खूप हसला.
ही स्वतःच चिंटूसारखी दिसत होती म्हणून त्याने हे नाव सुचवले होते. रणवीर हसत आणि निधीच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, हो आई, तू आपल्या बाळासाठी कोणते नाव ठेवायचे ह्याचा विचार कर. मला माझ्या वाईफसोबत जरा बोलायचे आहे. मला माझ्या बाळाच्या तब्येतीची चौकशी करायची आहे. निधी, चल आपण आपल्या रूममध्ये जाऊया, असे म्हणत तो तिला कांद्याला धरून तिथून घेऊन गेला. लता डोके काजवत बोलते, काय चालले आहे ह्या मुलांचे, उगाच माझ्या बीपी हाय करतात, असे म्हणत लता तिच्या रूममध्ये निघून गेले. तिला रूममध्ये आणून रणवीरने दरवाजाला आतून लॉक लावले आणि तिच्याकडे रागाने पाहिले आणि प्रचंड संतापाने ओरडत बोलतो, काय चालले आहे हे तुझे? तुला ही सगळी थट्टा वाटते का? बाळाने गर्भपात काय लावले आहे? तुझे दिवसेंदिवस खूप अति चालले आहे. आता हे नवीन काय सुरू केले आहेस ना? चल आता तुझ्या ह्या लाडक्या सासूबाईंना गोड नातवंड आणून दे आणि त्यांच्यासोबत वेळ घालव. निधी त्याच्याकडे पाहून हळूच हसली आणि मिश्किलपणे हसत बोलते, तसे काही नाही हो. तुम्ही बाबा होणार आहात म्हटल्यावर तुमच्या तोंडाचा रंग उडाला होता ना, ते बघायला मला खूप मजा येत होती. तिचे ते बोलणे ऐकून रणवीरचा राग आणखीनच वाढला. रणवीर कमरेवर हात ठेवून वैतागून बोलतो, हो हसून घे. सासूचे दिवस गेले की सुनेचे दिवस येतात ना. माझी पण वेळ येईल कधीतरी. निधी त्याला मध्येच थांबवत बोलते, अहो ते सासूचे दिवस गेले की सुनेचे दिवस येतात असे नसते. सासूचे 4 दिवस तर सुनेचे 4 दिवस अशी म्हण आहे. तुम्ही तर मनीचे फार चिक्कल करून टाकला. रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला, बाप रे, काय ही मुलगी नवीन नवीन मणी स्वतःच तयार करत आहे आणि जुन्या मणींचा पार कचरा केला आहे हिने, आणि ही उलट मला शहाणपणा शिकवत आहे. रणवीर रागाने बोलतो, ते माझे मला माहीत आहे. मला जसे आवडेल तसे मी मणी बदलून घेईन. तुला काय त्रास आहे? पण हे बघ, असे सतत नाटक करणे अजिबात चांगले नाही. आपल्या घरातील सगळे लोक तुला सती सावित्री समजतात, पण त्यांना अजून तुझ्या ह्या दुसऱ्या रूपाची कल्पना नाही. बर, हे सांग, नसलेले बाळ पोटात आहे असे तर सांगून बसलेस, पण पुढे काय करणार आहेस? कुठून आणणार आहेस बाळ? निधी भुवया उंचावून नाटकीपणे बोलते, अरे देवा सासूबाई, तुमचा मुलगा मला चेकअपच्या बहाण्याने घेऊन गेला आणि त्याने माझा गर्भपात केला. तुमचा मुलगा असे काही करेल असे मला कधीच वाटले नव्हते सासूबाई. बघा, मी असं मस्त प्लॅन करेन. रणवीर मनातल्या मनात डोके पकडून विचार करत होता, आता मला डोके फोडून घेण्याची वेळ आली आहे. हिने तर थेट माझ्यावरच हत्येचं आणायचा प्लॅन केला आहे. हिने बायको बनून नाटक करावे असे वाटले होते, पण ही तर थेट माझ्या डोक्यावर येऊन बसली आहे. रणवीरने तिच्या बॅगमधून कपडे बाहेर काढले. त्याने एक साडी हातात घेतली आणि तिच्या समोर धरून बोलतो, हे घे, ही साडी घे, ह्याचा पास तयार कर. तुझ्या ह्या नाटकामुळे मी रोज रोज मरण्यापेक्षा एकाच वेळी माझा जीव देऊन टाकतो. रोजच्या ह्या त्रासापेक्षा एकाच वेळी प्राण गेलेले बरे. निधी त्याच्या हातातून साडी हिसकावून घेत रडवेला चेहरा करून बोलते, छे, असे अजिबात करायचे नाही. तुम्ही फाशी वगैरे लावून घेऊ नका. रणवीरला क्षणभर वाटले की हिला आपली काळजी वाटत आहे, पण तिचा पुढचा विचार ऐकून तो थक्क झाला. निधी पुढे बोलते, कारण ही खूप महागडी साडी आहे. हवे तर तुम्ही तुमच्याकडे असं काहीतरी असेल तर फाशी लावून मारा. रणवीर मनातल्या मनात खूप चिडला. बाप रे, काय मुलगी आहे ही. माझा जीव गेला तर हिची चिंता मिटत नाहीये. हिला फक्त स्वतःच्या साडीची काळजी पडली आहे. रणवीर रागाने जोरात बोलतो, तू आहे तुझ्यावर. चला ठीक आहे, मी माझी ही साडी दान करते, हे घ्या. निधी पुन्हा त्या साडीकडे अगदी प्रेमळ नजरेने पाहत बोलते, छे, साडीने फाशी घेतल्यावर ती खराब होईल, जा लांब जा, असे म्हणत तिने ती साडी हळूच बाजूला ठेवली. त्यानंतर ती रणवीर जवळ आली आणि त्याच्या शर्टचा कॉलर धरून त्याला जवळ ओढले. तिने अशा प्रकारे महागड्या साडीबद्दल विचार केला होता की रणवीर आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. रणवीर रागाने तिचा हात बाजूला झटकत बोलतो, हो, तू लोकांबद्दल किती विचार करतेस हे मला चांगलेच माहीत आहे. माझ्या डोक्यावर आधीच खूप टेन्शन आहे. ती केवळ
त्याला त्रास देण्यासाठी अशा गोष्टी बोलत होती. काय डोकेदुखी आहे ही, हिला कसे हाताळायचे तेच मला समजत नाही. रोज एक नवीन नाटक सुरू असते हिचे. रणवीर तिच्याकडे पाहत बोलतो, हे बघ, मी ह्या साडीबद्दल बोलत नाही आहे, मी एका माणसाच्या आयुष्याबद्दल बोलतोय. तू 5,000 रुपयांची साडी केवळ 2,000त खरेदी करून आणली आहेस. पण ती साडी कुठून आणली आहेस ते सांग. अर्ध किमतीत एवढी महागडी साडी कोण देईल? नक्की ह्यात काहीतरी गडबड आहे, असे म्हणत रणवीरने तिचा हात पकडला आणि तिला विचारू लागला. त्याचे वागणे पाहून निधी क्षणभर घाबरली, पण त्याचा कॉलर पकडून त्याच्याकडे पाहत मोठ्याने बोलते, अरे बापरे, एका साडीसाठी तुम्ही माझ्यावर इतकं राग का करत आहात? रणवीर गंभीर आवाजात बोलतो, माझ्या शर्टच्या कॉलरला हात लावण्या एवढी हिंमत आली का तुझ्या? जोपर्यंत सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत इथे कोणताही गोंधळ घालू नकोस. मी इतके दिवस तुझे सगळे वागणे फक्त सहन करत होतो. तुला वाटले की ती माझी विकनेस आहे ना? पण तू अप्रत्यक्षपणे माझ्या संयमाची परीक्षा घेत आहेस. ठीक आहे, तर मग तुझ्या इच्छेवर विर्जन का घालायचे? चल, माझ्या आईला एक छान असं नातवंड देऊन टाकूया. असे म्हणत त्याने तिला बेडवर झोपवले आणि स्वतःच्या शर्टची बटणे काढू लागला. निधी मनातल्या मनात प्रचंड घाबरली आणि विचार करू लागले, अरे देवा, हा रावण नक्की काय करतो आहे? मी ह्याला जास्तच चिडवले की काय? तरीही मला स्पर्श करण्याची हिंमत याच्यात नक्कीच नाही. पण त्यात चुकीचे काय आहे निधी? तो किती हँडसम आहे ना. तसेही आता तुम्ही दोघे पती पत्नी आहात. एखादी छोटीशी चूक झाली तर काय फरक पडतो? सेट अप यू डर्टी माइंड. हँडसम म्हणे हँडसम. ह्याच्या डोक्यात फक्त पैशांची हाव भरलेली आहे. प्रेम, दया आणि नात्यांना ह्याच्या डिक्शनरीमध्ये काहीच अर्थ नाही. ह्याच्यासोबत मी चिची, मला आवडणारे सर्व गुण फक्त माझ्या विकीमध्येच आहेत. मी फक्त त्याचीच आहे. निधी प्रचंड रागाने वरडत बोलते, हे बघ, माझ्याजवळ आलास तर घाट माझ्याशी आहे. मला किस करायच्या विचारसुद्धा करू नकोस. मगाशी मी जे केले त्यामुळे तुझी काय अवस्था झाली आहे हे तुला चांगलेच ठाऊक आहे ना. आता जर पुन्हा तसे काही करायचे धाडस केलेस तर ह्याचे परिणाम अजिबात चांगले होणार नाहीत. पण रणवीर अगदी दुर्योधनासारखं हट्टी आणि निष्ठुर होता. तिच्या धमकीने न घाबरता त्याने स्वतःच्या शर्टची वरची बटणे काढली आणि तो तिच्यावर आणखीनच झुकला आणि मिश्किलपणे हसत बोलतो, त्या परिणामांना पाहण्याची मला खूप उत्सुकता आहे डार्लिंग. आता तू जे काही खोटे बोलले आहेस ते सगळे मी खरे करून दाखवणार आहे. तू आधी म्हणालीस ना की मी तुझ्या पाठीवर किस केले आहे, मग आता मी खरोखरच तिथे किस करतो. आता घरातील लोकांसमोर तू जे काही बोलली आहेस ते पण मी खरे करून दाखवतो. तुला जे करायचे आहे ते तू करून घे. असे म्हणत तिने घातलेल्या कुर्त्याची वरची 2 बटणे काढली आणि तिच्या गळ्यापाशी तोंड नेले. निधी मनातल्या मनात प्रचंड घाबरली आणि विचार करू लागली, अरे देवा, कोणत्या भूताने झपाटले आहे ह्याला? हा तर खरोखरच सगळे खरे करायला निघाला आहे. देवा, वर फिरणारा हा पॅन थेट ह्याच्या डोक्यावर पडून हा इथेच गतप्राण व्हावं तर किती बरे होईल. किंवा खिडकीतून एखादा विषारी साप आत येऊन या दुर्योधनला चावून चावून मारून टाकावं. निधी चाचरत आणि अडकळत बोलते, हे बघ, या जीवात बरोबर नाही. माझ्या परवानगीशिवाय मला जबरदस्तीने स्पर्श करायचा नाही. तिचे बोलणे हळूहळू तरतरू लागले होते. रणवीर तिच्या आणखी जवळ येत बोलतो, तुझा स्वभाव किती लाजाळू आहे हे मला चांगलेच माहीत आहे डार्लिंग. म्हणूनच तू तोंडाने काही न सांगता मला अशा वेगवेगळ्या हिंट्स देत होतीस ना. मला पटकन सगळे समजते. असे म्हणत त्याने तिच्या गळ्याजवळ हळूच स्पर्श केला. तिने भीतीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. निधी मनातल्या मनात प्रचंड अस्वस्थ झाले. नाही, हा तर खरोखरच जे बोलतोय तेच करायला निघाला आहे. आता मी स्वतःला ह्याच्यापासून कशी वाचवू? रणवीरने तिच्या कपाळावर आणि गालावर किस केले. तो जेव्हा तिच्या ओठांच्या जवळ आला तेव्हा ती पुन्हा एकदा पूर्णपणे घाबरून घामाघूम झाली. तेवढ्यात निधीचा मोबाईल वाजला.
दोघांनीही एकाच वेळी तिकडे पाहिले. स्क्रीनवर विक्रांतचा कॉल येत असल्याचे पाहताच रणवीरचा चेहरा पूर्णपणे काळा टिक्कर पडला. तो लगेच तिच्यापासून दूर झाला आणि पाठ फिरवून बेडवर पडून राहिला. निधी आश्चर्यचकित होऊन मनातल्या मनात विचार करू लागले. अरे बापरे, अचानक काय झाले ह्याला? एकदम असं कसा बदलला हा? विक्रांतने कॉल केल्याचे पाहून रणवीरचा चेहरा का काळा टिक्कर पडला आणि तो तोंड फुगवून का बसला हे निधीला अजिबात समजले नाही. तो सरळ पाठ फिरून बेडवर झोपून गेला होता. निधीने कॉल स्वीकारला आणि बोलत ती तिथून उठून बाल्कनीमध्ये गेली. तिला पक्के माहीत होते की हा खडूस माणूस चोरासारखे कान टिपून तिचे सगळे बोलणे ऐकण्याचा नक्कीच प्रयत्न करत असेल. विक्रांत फोनवर बोलतो. हॅलो निधी, कशी आहेस तू? खूप दिवस झाले तुझ्याशी बोलणे झाले नव्हते म्हणून कॉल केला. खूप दिवसानंतर त्याचा आवाज ऐकून निधीच्या मनाला खूप शांत आणि छान वाटले. निधी आनंदाने बोलते. हो विक्की, मी छान आहे. तुम्ही कसे आहात? मी स्वतःच तुम्हाला कॉल करणार होते. विक्रांत उत्सुकतेने विचारतो. तुझा आवाज ऐकून मला खूप आनंद झाला. त्या दिवशी तू मला काहीतरी सांगत होतीस ना, पण मला अचानक एक अर्जंट कॉल आल्यामुळे मला निघून जावे लागले होते. आता सांग ना निधी, काय बोलत होतीस त्या दिवशी? निधी मनाचेच विचार करू लागली आणि द्विधा मनस्थितीत पडली. मी आताच त्याला सगळे सांगून टाकू का? पण मी तर त्याला प्रपोज करण्यासाठी कितीतरी वेगवेगळे प्लॅन करून ठेवले आहेत. एका फोन कॉलवर असे सगळे सांगून संपवणे अजिबात योग्य वाटत नाही ना. पण निधी विचार कर, तू खरोखरच त्याच्यावर प्रेम करतेस का? हा तुझ्या आयुष्याचा खूप मोठा प्रश्न आहे निधी. कोणत्याही निर्णय घेताना घाई गडबड करू नकोस. त्या गर्विष्ठ खडूस माणसावर तुला काय सॉफ्ट कॉर्नर आहे की काय? तो जवळ आल्यावर तू अशी लाजून डॅन्स करतेस आणि विक्कीबद्दल बोलताना तुझे तोंड का फिरते? काय माहित बाबा. मोठे लोक नेहमी म्हणतात की प्रेमाच्या बाबतीत मनाचे ऐकावे. तू प्लीज शट अप युअर माउथ. तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवूनच मी त्या खडूस माणसाच्या जवळ जाऊन अडकले आहे. विक्रांत फोनवर आवाज देतो. निधी, कुठे हरवलीस तू? लाईनवर आहेस का? हॅलो. त्याचा आवाज ऐकून निधी लगेच भानावर आले. निधी फोनवर बोलते. हो ते मी, आपण पुन्हा भेटू तेव्हा सांगेन विक्की. ते खूप महत्त्वाचे आहे. विक्रांत आनंदाने बोलतो. ठीक आहे, मी वाट बघेन. इतके दिवस त्या खडूस माणसांचे ओरडणे आणि टोमणे ऐकून तिचे कान पार थकून गेले होते. आज विक्रांतचे हे गोड शब्द ऐकून तिच्या मनाला खूप आनंद झाला होता. विक्रांत पुढे विचारतो. मग अजून काय चालले आहे आणि आपण कधी भेटायचे? त्याचे बोलणे ऐकून तिला पप्पांचे शब्द आठवले. काही दिवस बाहेर कुठेही जायचे नाही असे पप्पाने स्पष्ट सांगितले होते ना. निधी हळूच बोलते. हो, आपण कधी मीट करायचे ते मी स्वतः सांगेन. तुम्ही अगदी योग्य वेळी फोन करून मला वाचवले आहे. नाहीतर आज तिथे असे बोलता बोलता ती अचानक थांबली. अरे बाप रे, मी काय बोलत आहे? माझ्या आणि रणवीरच्या दरम्यान घडलेल्या ह्या गोष्टी मी जर विक्कीला सांगितल्या तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल? विक्रांत फोनवरून विचारतो. नाहीतर काय होणार होते निधी? त्याचे बोलणे ऐकून तिने स्वतःचे कपाळ धरले आणि जीभ चावले. निधी काहीतरी कारण सांगून बोलते. ते काही नाही हो, मी एक काम विसरले होते, पण तुमचा कॉल आल्यावर मला अचानक त्याची आठवण झाली. तिचे हे बोलणे ऐकून तो हसला. त्यानंतर दोघांनी बराच वेळ मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. शेवटी कॉल कट करून ती बाल्कनीतून रूममध्ये आत आली. तिला पाहताच रणवीरने जणू नजरेनेच तिला जाळून टाकण्यासारखं कटाक्ष टाकला. हो, मी विक्कीसोबत फोनवर बोलत होते म्हणून तर ह्या महाशयांना एवढी आग लागली नाही ना. पण ह्याला एवढं त्रास का होतोय? रणवीर चेहऱ्यावर नाराजी दाखवत आणि तिच्याकडे न पाहता बोलतो. झाले का तुझ्या प्रियकरासोबत बोलून? तिने त्याच्या प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही आणि फ्रेश होण्यासाठी ती सरळ बाथरूममध्ये गेली. वॉशबेसिनसमोर उभी राहून चेहऱ्यावर पाण्याचे हलके मारताना तिच्या डोळ्यासमोर रणवीरचा तोच चेहरा फिरू लागला, ज्याने तिच्या ओठांच्या अगदी जवळ येऊन स्पर्श केला होता.
जर विकीने कॉल केला नसता तर खरोखरच रणवीरने त्याचे बोलणे खरे करून दाखवले असते का? हा विचार येताच तिच्या हृदयाचे ठोके एकदम वाढले. बाप रे, हा माणूस खूप डेंजरस आहे. इथे जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस खूप सावध राहावे लागेल मला. रात्री झोपताना रणवीर तिच्याकडे रोखून पाहत बोलतो, खाली उतर आधी, खाली जाऊन सोफ्यावर झोप. आणि झाली या माणसांची कटकट पुन्हा सुरू. तेच ते रोजचे रडगाणे. मी पण तेच विचार करत होते की इतका वेळ झाला तरी हा स्वतःहून वाद घालायला कसा आला नाही. निधी त्याला पाठ फिरवून झोपत बोलते, असे काही होणार नाही, मी इथेच झोपणार आहे. मला सोफ्यावर झोपल्यावर अजिबात झोप येत नाही. रणवीर रागाने बोलतो, हे बघ, माझा संताप वाढवू नकोस, नाहीतर त्या दिवशी जसे खाली पाडले होते तसेच जर आज झोपेत बेडवरून खाली ढकलून दिले तर मी जबाबदार राहणार नाही. बाप रे, काय राक्षस आहे हा. हा जे बोलतो ते नक्की करून दाखवतो. आधीच माझ्या हाताला लागलेले आहे, त्यात जर ह्याने मला खाली पाडले तर खूप मोठी अडचण होईल. नको बाबा, निधी चिडचिड करत बोलते, ठीक आहे, तू एखाद्या एकट्या पिसासारखा इथेच पडलेला राहा. असे पुटपुटत ती तिथून उठली आणि सोफ्यावर जाऊन झोपली. रणवीरने लाईट बंद केली आणि तो बेडवर आडवा झाला. मध्यरात्री निधीला तहान लागल्यामुळे अचानक तिची झोप उडाली. तिने बेडच्या दिशेने पाहिले पण रणवीर तिथे नव्हता. तिने लाईट चालू करून पाहिले, तो पूर्ण रूममध्ये कुठेच नव्हता. कुठून तरी हुंदके देऊन रडण्याचा आवाज येत होता. तिने हळूच बाल्कनीमध्ये डोकावून पाहिले, तो आकाशाकडे पाहत रडत उभा होता. अरे देवा, भूताकेतांच्या फिरण्याचं ह्या वेळी ह्याला अचानक काय रोग जडला आहे. ती त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. रणवीर दचकून मागे फिरला. रणवीर वैतागून बोलतो, तू आहे तुझ्यावर तोंड उघडून हाक मारायला काय त्रास होतो तुला? मला वाटले एखादे भूत आले की काय आणि मी उगीच घाबरलो. हो, हा स्वतः सगळ्यात मोठा भूत आहे. मध्यरात्री भूतासारखं रडतोय आणि मला बोलतोय. पण हा असं का रडत असेल? हो, मी फोनवर विकीसोबत गप्पा मारल्या म्हणून त्याला खूप वाईट वाटले आहे का? जोक ऑफ द इयर आहे हा तर. मग दुसरं काय कारण असेल? हां, आता मला समजले. मगाशी किस करायचे राहून गेले म्हणून तर हा रडत नसेल ना? निधी त्याला विचारते. अरे, पण तू ह्यावेळी असा हुंदके देऊन का रडत आहेस? रणवीर तोंड फिरून बोलतो, जा इथून, माझे दुःख मला माहीत आहे. तू माझ्या जळत्या जखमेवर मीठ चोळायला येऊ नकोस. असे म्हणून तो पुन्हा आकाशाकडे पाहत उभा राहिला. निधी पुन्हा त्याला आग्रह करत बोलते, अरे सांगून टाक ना, तुझे काय नुकसान होणार आहे? तुझे मन तरी हलके होईल. सांग ना काय झाले? त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिच्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात थोडीशी हळहळ नक्कीच निर्माण झाली होती. तिने विचारण्याचा अवकाश रणवीरने लगेच तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि एखाद्या लहान मुलासारखा तो जोरात रडू लागला. रणवीर हुंदके देत रडत बोलतो, अगं सगळे संपले. माझे सगळे स्वप्न चक्काचूर झाले. ती कंपनी उभी करणे हे माझे कितीतरी वर्षाचे स्वप्न होते, हे तुला माहीत आहे का? आता सगळं संपलं. ती महत्त्वाची कागदपत्रेच गायब झाली आहेत. ती कुठे गेली आहेत काही समजत नाहीये. असे बोलून तो खूप हातात झाला आणि त्याने स्वतःच्या शर्टने आपले डोळे पुसले. निधीने हळूच त्याच्या हात वर मारले, पण अचानक रणवीर तिला खूप निष्पाप आणि लाडका वाटू लागला होता. निधी त्याच्या डोक्यावरून हात फिरून समजावत बोलते, जास्त रडू नकोस रणवीर, माझ्याकडून तुझे हे रडणे बघवत नाहीये. रणवीर विचारतो, होय का? निधी कष्टाने ओठ दाबून आपले हसू रोखत बोलते, हो, मला हसू येत आहे. तिचे बोलणे ऐकून रणवीरने जोरात डोके हलवले आणि तिच्याकडे पाहत तू असे म्हणत तिला बाजूला ढकलले. निधीला आता आपले हसू अजिबात आवरत नव्हते आणि ती जोरात हसू लागली. या खडूस माणसामध्ये पण एक लहान मूल दडलेले आहे हे तिला आत्ताच समजले होते. रणवीर प्रचंड वैतागून आणि तिला ढकलून बोलतो, तू आहे तुझ्यावर, जा इथून. मी माझ्या भावना सांगत आहे तर तुला हसू येत आहे का? निघून जा इथून. तिला तिचे हसू रोखणे कठीण जात होते.
तरीही त्याला जास्त वाईट वाटू नये म्हणून तिने आपले हसू थांबवले आणि ती त्याच्या जवळ गेली. निधी त्याला समजावत बोलते, ठीक आहे, झाले आता, तू रडणे थांबव. तू असा रडल्यामुळे काय ती कागदपत्रे परत मिळणार आहेत का? मोठे लोक नेहमी म्हणतात ना की दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होते. आपण जर कष्टाने काम केले असेल तर आपले हक्काचे आपल्याला नक्कीच परत मिळेल. तिचे हे बोलणे ऐकून रणवीरने डोळे बारीक केले आणि तो तिच्याकडे रोखून पाहू लागला. रणवीर संशयाने विचारतो, खरं सांग, यामध्ये तुझं काही हात नाही ना? निधी चिडून आणि तोंड फुगवून बोलते, अरे मी तर आधीच स्पष्ट केले आहे की माझा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. बिचारी मी तुला समजवायला आले तर तू माझ्यावरच आळ आणत आहेस का? जा, काय करायचे ते कर, असे बोलून ती थराथरा आत आली आणि बेडवर पांघरून घेऊन झोपून गेली. बापरे, काय डेंजरस माणूस आहे हा. थोडी जरी चूक झाली तरी हा माझे श्राद्ध घालायला मागे पुढे भागणार नाही. या सगळ्यात मी माझे डोके न चालवणेच जास्त योग्य राहील. काही वेळानंतर रणवीर सुद्धा आत आला आणि बेडवर झोपून गेला. तो लहान मुलासारखा रडत होता. ह्याची आठवण येऊन निधीला पुन्हा हसू आले. तिने हळूच पांघरून बाजूला करून पाहिले. रणवीर कपाळावर हात ठेवून गाढ झोपला होता. तो खरोखरच झोपला आहे की नाही हे तिला जाणून घ्यायचे होते. तिने मुद्दाम 2 वेळा कोकून पाहिले, पण तिला अजिबात जाग आली नाही. ती तिचे तोंड त्याच्या चेहऱ्याजवळ घेऊन गेले. तो रडताना किती निरागस दिसत होता हे आठवून तिला त्याचा खूप पुळका आला. तिने नकळतपणे त्याच्या नाकावर एक छोटंसं किस केला. अरे देवा, हे मी काय करून बसले निधी? मी स्वतःहून ह्याला किस केले? नाही नाही, मी काहीच केले नाही बाबा, असं विचार करून तिने लगेच डोक्यावरून पांघरून घेतली आणि ती गप्प पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी निधी खूप उत्साहाने तयार होत होती. रणवीर डोके काजवत तिच्याकडे रोखून पाहत होता. रणवीर टोमणा मारत बोलतो, एवढ्या आनंदात कुठे जायची तयारी चालली आहे मॅडम? जर तुझ्या त्या विकीला मीट करायचं प्लॅन असेल तर तो डोक्यातून काढून टाक. मी तुला आधी सांगितले आहे की बाहेर कुठेही जायचे नाही. काल फोनवर अगदी कानातून रक्त येईल इतक्या गप्पा मारत होते दोघे. आता विरहाचे दुःख सहन न झाल्यामुळेच ही त्याला मीट करायला चालली असावी असं रणवीरला संशय येत होता. निधी चेहऱ्यावर प्रचंड आनंद दाखवत बोलते, मी कधी म्हटले की मी बाहेर चालले आहे? आज माझा मुन्नू येणार आहे. तेवढ्यात घराची कॉलिंग बेल वाजली. हो, मुन्ना आला वाटतं, असे म्हणत निधी घाईघाईने बाहेर धावली. रणवीर वैतागून पुटपुटत तिच्या मागे गेला. या आधीच घरात एक विचित्र मुलगी होती आणि आता तिच्यासोबत आणखी एक नवीन प्राणी घरात दाखल झाला होता. बाहेर हॉलमध्ये वेगळेच कुरुक्षेत्र सुरू होते. साहित्याचा एक फ्रेंड सूरज घरी आला होता. साहित्याने त्याचा कॉलर पकडून त्याला चांगलेच धारेवर धरले होते. साहित्य वरडत बोलते, दादा लवकर ये ना, हा मुलगा थेट आपल्या घरापर्यंत पोचला आहे. हाच तो देवळात माझ्याकडे बघत लाळ गाळत माझ्या मागे मागे फिरत होता. आज थेट मला शोधत घरापर्यंत आला आहे. चल, ह्याला चांगला धडा शिकव. तो मुलगा मात्र काही न बोलता एखाद्या गप्प बसलेला माकडासारखं डोळे मोठे करून तिथेच उभा राहिला होता. निधी लगेच धावत त्यांच्याजवळ गेली आणि तिने सूरजच्या कॉलर साहित्याच्या हातातून सोडवला. निधी समजावत बोलते, अगं साहित्या, हा माझा फ्रेंड आहे. तू विचार करतेस असा हा मुलगा अजिबात नाहीये. त्याची देवावर खूप भक्ती आहे म्हणून तो देवळात दर्शनासाठी प्रदक्षिणा घालत होता. तू उगाच त्याच्या गैरसमज करून घेतला आहेस. साहित्या तोंड वाकडे करत आणि नखे कात बोलते, हो हो, होय का वहिनी, सॉरी, मला वाटले माझी युनिक ब्युटी पाहून हा माझ्यावर लाईन मारत आहे. रणवीर मनातल्या मनात खूप हसला. हा हा, हिच्या वहिनीचे वेड आता हिला पण जडले की काय? स्वतःला मिस वर्ल्ड समजून मिरवते. निधी खुश होऊन बोलते, जाऊ दे ना, हा माझा सस्सा आहे, माझा बेस्ट फ्रेंड सारखा आहे. मी घर सोडून आल्यापासून ह्याने नीट जेवणसुद्धा केले नाही, म्हणूनच मी त्याला इथेच घेऊन येण्यास सांगितले होते.
ही स्वतः तर वेडी आहेच, पण तिने त्या मुक्या प्राण्याला सुद्धा वेडे करून सोडले आहे. त्या दिवशी मी त्या मुन्नाला सोडून पळून जाण्यास सांगत होतो, पण ह्या मुलीने त्याला असे काय जाळ्यात वडले की तो हिच्या एवढा जवळ आला. कोण जाणे. अरे बाप रे, एखाद्या दिवशी ह्या मुन्नासारखीच माझी पण अवस्था झाली तर काय करायचे. मी कशाला हिच्या जवळ जाऊ. ही मुलगी या घरातून कधी बाहेर पडते ह्याचीच मी वाट पाहत आहे, असे रणवीर मनातल्या मनात विचार करत होता. साहित्य लाडात येऊन बोलते, हो किती क्यूट आहे ना, खूपच लाडके आहे हे. मी पण ह्याला एकदा हातात पकडून बघते, असे म्हणत साहित्याने हळूच त्याला हातात घेण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या हातातून सटकून तो मुन्ना संपूर्ण घरात इकडे तिकडे पळू लागला. निधी त्याच्या मागे धावत बोलते, ए मुन्ना थांब ना. तिच्या मागे साहित्य धावू लागले आणि साहित्याचा मागे तो सूरज धावू लागला. अरे देवा, या मुलीच्या वागण्यामुळे आमच्या घराची नक्कीच बाजी मार्केट होणार हे आता 100% ठरले आहे. तेवढ्यात लता धावत येत बोलते, अरे निधी, हे काय चालले आहे. तुझ्या पोटात बाळ आहे ना. अशा वेळेत तू घरात अशी पळापळ करायची नसते. तिचे हे बोलणे ऐकून रणवीरचे डोके पुन्हा गरगरायला लागले. लताचे ते बोलणे ऐकून सूरजला खूप मोठा शॉक बसला आणि तो स्तब्ध उभा राहिला. रणवीरने डोळे मोठे करून निधीकडे रागाने पाहिले. तो नजरेनच तिची हत्या करेल इतक्या संतापला होता. निधीने भीतीने स्वतःची थुंकी गिळली आणि ती घाबरून पुन्हा सूरजकडे पाहू लागली. हे सगळे खरोखरच चालू आहे का, अशा आविर्भावात सूरजने आपल्या बोवया उंचावल्या. निधीने मान हलवून काही नाही असे सुचवले. लता निधीचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवत काळजीने बोलते, निधी तू इथे शांत बस ना. अशा वेळेत जास्त पळापळ करायची नसते, हे तुला समजत नाही का. तिचे हे वागणे पाहून आता सूरज चक्कर येऊन खाली पडण्याचंच बाकी राहिला होता. लता सूरजकडे वळून आदराने बोलते, बेटा तू पण इथे बस ना, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. तो एखाद्या मूर्खासारखा हळूच निधीच्या शेजारी येऊन सोफ्यावर बसला. तेवढ्यात तो मुन्ना पळत आला आणि थेट निधीच्या मांडीवर येऊन बसला. सूरज हळूच निधीच्या जवळ सरकून कुजबुजत बोलतो, काय वहिनी दे, तू तर फारच फास्ट निघालीस. मी तुला माझ्या गर्लफ्रेंडला पटवून देण्यास मदत करायला सांगितली होती, पण तू तर इथे थेट आई बनून ह्या घरात परमनंट सेटल झाली आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून निधीला खूप राग आला. तिने रागाने डोळे मोठे करून त्याच्या हाताला जोरात चिमटा काढला. निधी दातवर दात कवून हळू आवाजात बोलते, तोंड बंद ठेव, नाहीतर तुझे सगळे दात पाडून टाकेन. काय ती आई आई लावली आहे. इथे कोणतेही बाळ नाही आणि काही नाही. ती फक्त त्यालाच ऐकू जाईल अशा आवाजात बोलत होती. तेवढ्यात रणवीर तिची ही चोरटी चर्चा पाहून तिच्या दुसऱ्या बाजूला येऊन सोफ्यावर बसला आणि म्हणाला, निधी तू का समजून घेत नाहीस. आईने सांगितलेले ऐकायला हवे ना. या काळात तू खूप काळजीपूर्वक राहायला हवे. तुझ्या पोटात बाळ आहे. आधीसारखे उड्या मारणे आणि धावणे आता बंद कर. मला माहीत आहे की हे अनपेक्षित आहे, पण इतक्या लवकर बाळ आल्यामुळे बाहेरचे लोक नावे ठेवू शकतात हा विचार तू करू नकोस. मी आहे ना इथे, मी सगळे सांभाळून घेईन. तू फक्त आपल्या बाळाचा विचार कर, असे म्हणत त्याने तिचे पोट हळवारपणे थोपटले. त्याचे हे बोलणे ऐकून निधीचे डोळे चक्रावून गेले. या कडूस माणसाला काय झाले आहे आणि हा अचानक काय बोलतो आहे हे तिला समजत नव्हते. तिने रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले आणि नंतर हळूच डोळा मारला. रणवीरचा हा सगळा प्लॅन तिच्या अगदी व्यवस्थित लक्षात आला होता. काल मी ह्याला घरातल्यांसमोर अडचणीत आणले होते ना, म्हणूनच आज हा सूरज समोर माझा सूड उगवतो आहे. हा कपटी माणूस मुद्दाम माझे पाय वळत आहे. रणवीर सूरजकडे वळून बोलतो, बघा सूरज, तुम्हाला पण माहीत आहे की कोणत्या परिस्थितीत आमचे लग्न झाले आहे ते, पण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते ना. नकळत काही चुका होतात, पण म्हणून एक निष्पाप जीवाला संपवणे अजिबात बरोबरच नाही ना. तुम्हीच आता तुमच्या ह्या फ्रेंडला थोडी बुद्धी सांगा. त्याचे हे बोलणे ऐकून निधीला इतकं प्रचंड संताप आला की
स्वतःचा दुपट्टा त्याच्या गळ्याभोवती आवळून त्याला तिथेच संपवून टाकावे असे तिला वाटले. सूरज मात्र एखाद्या मूर्खासारखं तोंड वासून त्यांच्याकडेच पाहत होता. रणवीरने अगदी योग्य वेळी तिची कोंडी केली होती. बाप रे, या माणसाने जर हा सगळा प्रकार पप्पांना सांगून दिला तर मात्र देवच माझ्या पाठी राखा. माझे तर काही कैर नाही. मग सूरज आश्चर्याने विचारतो, मग आता तुम्ही काय करणार आहात? पुन्हा एकदा लग्न करणार आहात का? त्यांच्या संवादात मध्येच पडत साहित्या डोळे मिचकावून बोलते, काय सांगताय सूरज? 2-2 वेळा कोण लग्न करते का? ते तिघही एकमेकांचे तोंड बघत राहिले. आपल्या ह्या खोट्या नाटकाची घरातील इतर कोणालाही कल्पना नाही हे निधी पूर्णपणे विसरून गेली होती. सूरज सावरून घेत बोलतो, तसे नाही साहित्या. पुन्हा सर्वांना ह्या दोघांचे लग्न जवळून पाहण्याची संधी मिळाली नाही ना. म्हणूनच लग्नाच्या वेळी आपल्याला बोलावले नाही म्हणून निधी खूप खंत व्यक्त करत होती. म्हणूनच सगळ्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा ताटामाटात लग्न करावे असे ती म्हणत होती. बस एवढेच. पुष्पा नाक मुरडत बोलते, हो, सगळ्यांच्या उपस्थितीत लग्न व्हायलाच हवे. माझ्या रणवीरच्या लग्नात मला धड वावरता आले नाही म्हणून मला किती वाईट वाटले होते माहीत आहे का? बिचारी आजी मनात काय काय स्वप्ने ठेवली होती की आपल्या मोठ्या नातवाचे लग्न ताटात पाहायचे. त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी दादा आणि वहिनीचे पुन्हा एकदा लग्न व्हायलाच हवे. तोपर्यंत हे छोटे बाळसुद्धा जन्माला येईल. मग सगळे हसताना मस्त लग्न करता येईल. छोटे बाळ? हे ऐकून त्या तिघांनीही एकाच वेळी आश्चर्याने आपल्या भुवया उंचावून विचारले. पुष्पा हसत बोलते, हो, निधीच्या पोटात असलेले ते छोटे बाळ. काकूंचे ते बोलणे ऐकून निधीला आपले डोळे भिंतीवर आपटून जीव द्यावासा वाटत होता. काय गरज होती मला या रणवीरची मजा घेण्यासाठी? मी नसलेले खोटे सांगितले आणि आता सर्व बाजूंनी मीच वाईट अडकले आहे. रणवीर मिस्किलपणे हसत बोलतो, वा साहित्या, तू किती छान बोललीस. बरोबर आहे ना. आपल्या बाळाला सुद्धा आपल्या लग्नाचा सोहळा पाहण्याचे भाग्य लाभेल. निधी, काय म्हणणे आहे तुझे? तिची अवस्था पाहून रणवीरला मनोमन खूप आनंद होत होता. देवा, हे काय चालले आहे? मी स्वतःच खणलेल्या खड्ड्यात मी स्वतःच पडत चालले आहे. ह्या कडूस माणसाने तर एक कोटे पकडून मला पूर्णपणे कोंडीत पकडले आहे. तेवढ्यात लता तिथे आली आणि तिने सूरज व रणवीरला कॉफी दिली. तिने निधीचं हातात दुधाने भरलेला एक मोठा ग्लास दिला. निधीला मुळात दूध अजिबात आवडत नव्हते, पण सासूबाईंनी जणू ताक द्यावे तसा मोठ्या ग्लासमध्ये लिटरभर दूध आणून दिले होते. आता हे दूध कसे संपवायचे हा मोठा प्रश्न तिच्या समोर होता. लता अगदी प्रेमाने बोलते, निधी, काय विचार करत आहेस? पिऊन घे ना. दुधात केशर टाकून आणले आहे. माझा नातू अगदी गोरपान आणि सुंदर झाला पाहिजे. बाप रे, जर मी खरोखरच प्रेग्नेंट असते तर ह्यांचा ह्या रोजच्या त्रासाला कंटाळून 7व्या महिन्यातच बाळाला जन्म देऊन मोकळी झाले असते. रणवीर मोठ्याने बोलतो, पिऊन घे निधी. अशा वेळेत खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायला हवे. तू दिवसातून 2 वेळा दूध प्यायला हवे. हिरव्या पालेभाज्या आणि चांगला आहार घेतला तरच आपले बाळ हेल्दी होईल. अरे देवा, या कडूस माणसाचे हे ओव्हर ॲक्टिंग आता माझ्याकडून अजिबात सहन होत नाहीये. निधीने त्याच्याकडे रागाने पाहत गटागटा ते दूध पिऊन संपवले. सूरज हळूच निधीच्या हाताला स्पर्श करून तिला चिमटा काढत होता. त्याला नक्की काय सुचवायचे आहे हे निधीला चांगले समजत होते. निधी सूरजची ओळख करून देत बोलते, साहित्या, मी तुला ह्याची ओळख करून दिली नाही ना. हा सूरज आहे, माझा बेस्ट फ्रेंड. हा एका आर्किटेक्चर कंपनीमध्ये जॉब करतो. सूरजने हसून हात पुढे केला. साहित्याने त्याच्याशी शेक हँड केला. साहित्य हसून बोलते, हाय, मी साहित्या, निधी वहिनीची नणंद. अरे देवा, ही मुलगी कधी मोठी होणार कोण जाणे. वहिनीची नणंद म्हणे. सूरज तर साहित्याचा हात सोडायलाच तयार नव्हता. त्याचे ते वागणे पाहून तो स्वतःच खड्ड्यात पडायला फिक्स झाला आहे असे निधीला वाटले. निधीने हळूच सूरजच्या खांद्याला धक्का देऊन त्याला सावध केले. तो लगेच भानावर आला आणि त्याने साहित्याचा हात सोडला.
रणवीर मात्र तिथेच उभा राहून दात फोरत तिच्याकडे रोखून पाहत होता. निधीला वाटले की हा कडूस माणूस जर सूरजला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल तर आधी चुकलेले गणित आणखीनच बिघडून जाईल आणि आता 4 फटके पडतील. निधी सूरजला तिथून घालवण्याचा प्रयत्न करत बोलते, ठीक आहे, तुला काहीतरी अर्जंट काम आहे असे म्हणत होतास ना सूरज, मग तू आता निघ. तो जर तिथेच जास्त वेळ थांबला तर नक्कीच काहीतरी गोळ घालेल आणि ह्या रणवीरच्या हातातून त्याला मार खावं लागेल अशी भीती निधीला वाटत होती. सूरजने तिच्याकडे रागाने पाहिले. लता मध्येच येत काळजीने बोलले, अरे असे काय करतेस निधी, नाश्ता रेडी आहे ना? तो नाश्ता करून मगच जाईल. तो होकार देणारच होता आणि काहीतरी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले. तेवढ्यात निधीने मध्येच तोंड घालत त्याचे बोलणे थांबवले. निधी खोटे सांगत बोलते, नाही सासूबाई, तो घरूनच नाश्ता करून आला आहे. मी त्याला सकाळी कॉल केला होता तेव्हा तो नाश्ता करत होता. तो कामाच्या बाबतीत खूप कडक आहे. कामात तो अजिबात तडजोड करत नाही. बरोबर ना सूरज? सूरजला आता हो किंवा नाही काहीच बोलता येत नव्हते. तो एखाद्या मूर्खासारखं डोके काजवत फक्त मान डोलवत राहिला. मनातल्या मनात तो निधीला किती शिव्या घालत असेल याची तिला चांगलीच कल्पना होती. निधी घाई करत बोलते, ओके सूरज, तुला लेट होत असेल ना, तू निघ आता. सूरज निरोप घेत आणि निधीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत बोलतो, बाय निधी, टेक केअर आणि तुझ्या बाळाची पण नीट काळजी घे. बिचारे रणवीर खूप टेन्शन घेत आहे तुझ्यासाठी. अरे देवा, या सूरजने पण त्या कपटी रणवीरचे बोलणे खरे मांडले की काय? याला आता कसे समजवायचे? सूरज हसत आणि साहित्याकडे वळून बोलतो, ओके निधी बाय, असे म्हणून त्याने एक छान असे स्मित हास्य केले आणि तो तिथून निघून गेला. रणवीर निधीजवळ येत गंभीरपणे बोलतो, ठीक आहे निधी, चल आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. चेकअप करून घेणे खूप गरजेचे आहे ना. आपले बाळ ठीक आहे की नाही हे एकदा पाहायला हवे. नसलेल्या बाळाची तब्येत तपासण्यासाठी आता हिला थेट हॉस्पिटलमध्ये जावे लागणार होते. रणवीर तिचा हात पकडत बोलतो, काय विचार करत आहेस निधी, चल जाऊया ना. तिने त्याला जणू नजरेनंच गिळून टाकावे अशा रागाने त्याच्याकडे पाहिले. रणवीर हॉलमध्ये मोठ्याने वरडून बोलतो, आई, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो, असे म्हणून तो तिला बाहेर घेऊन गेला. बाप रे, या माणसाला खरोखरच वेड लागले आहे की काय? हा मला नक्की कुठे घेऊन चालला आहे? कारमध्ये बसल्यावर निधी प्रचंड संतापून बोलते, अरे तुझे डोके ठिकाणावर आहे का? इथे नसलेल्या बाळाचे तू काय चेकअप करणार आहेस? तू तर थेट डिलिव्हरी करायची तयारी करतोयस की काय? रणवीर कार चालवताना चिडून बोलतो, हे बघ, तोंड बंद ठेवशील का? डिलिव्हरी करायला तू काय खरोखरच आई होणार आहेस का? नसलेल्या बाळाची तू स्वतःची ते हिरोईन बनवून फिरत आहेस ना. अजून किती दिवस हे तुझे नाटक कसे चालू ठेवणार आहेस? म्हणूनच मी सांगतोय की थोडा वेळ बाहेर फिरायचे, नंतर घरी जाऊन डॉक्टर म्हणाले की तू प्रेग्नेंट नाहीस, तर फक्त पित्तामुळे उलटी झाली होती असे खोटे सांगून घरातल्यांसमोर विषय संपवायचा. ती काहीतरी बोलणार तितक्यात रणवीरचा फोन वाजला. त्याने कॉल स्पीकरवर टाकला आणि थोडा वेळ बोलून रणवीर फोन ठेवून तिच्याकडे पाहत विचारतो, आज रात्री माझ्या एका फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे, तू माझ्यासोबत येणार का? तिने त्याचा ह्या अचानक विचारलेल्या प्रश्नावर काहीच उत्तर दिले नाही आणि ती शांतपणे फक्त त्याच्याकडेच पाहत राहिली.